मला आर्यनच्या बोलण्याचं जरा सुद्धा वाईट वाटलं नाही. हे तर प्रेमाचे साइड इफेक्ट्स आहेत. काय मी खाऊ आणि काय माझ्या परिवाराला खायला घाल. विश प्रॉव्हिडंट फंड त्याच्या अगेन्स्ट लोन मागितलं होतं. काही नाही, सगळं थांबवलं. विरोध करायची पद्धत मी तुम्हाला सांगतो. पप्पा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पप्पा. चूक? ला 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 हे किडो, अरे असं एकटं अंधारात बसून काय होणार आहे? त्यामुळे अंधारातून बाहेर निघतो आणि बाहेरचं जग बघ, जिथे किती उजेड, किती लखलखाट आहे. माझ्यासाठी या जगामध्ये या खोलीपेक्षा कितीतरी जास्त अंधार आहे, कारण की तिथे मानसी नाही. कमीत कमी माझ्या मनामध्ये, माझ्या मनाच्या उजेडात मी माझ्या मानसीला तरी बघू शकतो. डॅम इट आर्यन, मानसी 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 असं काय आहे मानसीमध्ये जे दुसऱ्या कुठल्याच मुलीमध्ये नाहीये? तुला नाही समजणार कधीच दीदी. समजत तर तुला नाही आर्यन. कम ऑन, तू जिच्यासाठी पूर्ण दुनियेला ठोकर मारतोयस ना, ती तुला ठोकर मारून निघून गेले तुझ्या आयुष्यातून खूप दूर. कम ऑन आर्यन, तू आधी स्वतःला सांभाळ, सांभाळ स्वतःला. लुक आर्यन, एक नवं आयुष्य प्रकाश बनून तुझा दरवाजा ठोठावतंय आणि तू त्या ठोठावण्याकडे दुर्लक्ष करतोयस. दीदी, मी या बाबतीत बोलू इच्छित नाही. वाय आर्यन, का नाही बोलायचं तुला? आफ्टर ऑल काय कमी आहे सानियामध्ये, किंवा काय कमी आहे तिच्या स्टेटसमध्ये, तिच्या पर्सनॅलिटीमध्ये, तिच्या सुंदरतेमध्ये? अशी कोणती गोष्ट नाहीये सानियामध्ये जी मानसीमध्ये? हा, सोज्वळपणा दीदी. सोज्वळपणा? बघितलं आर्यन मी तिचा सोज्वळपणा, आणि आज नाही तर उद्या तुझा सुद्धा भ्रम तुटेल. आर्यन, सोज्वळपणा म्हणजे भोळा चेहरा करून समोर येणं नसतं किडो. खरा सोज्वळपणा संस्कारात असतो, जे संस्कार सानियामध्ये आहेत. तू तिला बेअब्रू करून घरातून बाहेर काढलंस, पण तिने तुझ्या विरोधात एक शब्दही नाही उच्चारला. उलट ती तर तुझी फक्त प्रशंसा करते. काही लोकांचा सोज्वळपणा त्यांच्या शांततेतच असतो दीदी. काही लोक
बोलून आपला सोज्वळपणा दाखवत असतात. ती माझ्यासमोर काहीच नाही बोलली, पण तुला जाऊन तिने हे सरळ सांगून टाकलं की मी तिला बेअब्रू केलंय. हाऊ विल यू अंडरस्टँड आर्यन? मी तुला कसं समजावू? हाऊ डू आय पुट सेन्स इन यू? सगळ्यांना वाटतं की मला काहीच समजत नाही, पण त्यांना कसं समजावं की प्रेम खूप विचार करून होत नसतं, ते तर बस होऊन जातं. कसली ही देवा परीक्षा, दूर होनी त्याच्यापासूनी जगू कसे ते सांगाना. धडधड वाढे उरी ह्या कसली ही देवा परीक्षा, दूर होनी त्याच्या धडधड वाढे उरी ह्या कसली ही देवा परीक्षा. मनसे स्माइल स्माइल करतेच आहे. इथे बघ ना कॅमेरामध्ये. बघतेच आहे मी. ठीक आहे, अजून जरा स्माइल कर ना. मानसी जरा नीट स्माइल करा. असं नाही मानसी, अजून जरा नीट स्माइल कर ना. असं थोडं अजून. असं हा, अजून जरा कर ना मानसी. हा, आता कसं बसतं? चांगला आलाय. बघू बघू. आर्यन, तू माझा इतका घाणेरडा फोटो काढलायस. आर्यन, आर्यन, का इतका घाणेरडा फोटो काढलास? का इतका घाणेरडा फोटो काढलास? इतका घाणेरडा. कारण की माझ्या कॅमेऱ्यामध्ये, माझ्या डोळ्यात तुझा प्रत्येक फोटो, प्रत्येक चेहरा खूप जास्त सुंदर दिसतो.
गरीब आणि श्रीमंत माणसांमध्ये कोणतंच नातं नसतं. मानसीच्या लग्नासाठी, तिच्या प्रेमासाठी मी त्यांच्या समोर हात जोडला, गयावया केला. पण कोणी बाप हे कसं काय सहन करू शकेल की तो त्याच्या मुलींचा वापर श्रीमंतांना फसवण्यासाठी करतो. आज तुझा बाप हारला बाळा, आज तुझा बाप हारला बाळा. नाही पप्पा, नाही नाही पप्पा. बाळा, हे सत्य आहे. हे बघ बाळा मानसी, हे बघ, तुझे हे अश्रू पुसून टाक आणि माझ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. स्वतःच एक स्थान मिळव, म्हणजे लोक तुला मानसी समर्थाच्या नावाने ओळखतील. गुड मॉर्निंग मॅडम. व्हॉट इन द हेल इज ऑल धिस? हे सगळं काय चाललंय? मॅम, हे लोक प्रोटेस्ट करतायत. तुम्ही रमाकांतला सस्पेंड केलेत, हे त्याचाच निषेध करतायत. निषेध? माय फुट. मी एकेकाला बघून घेईन. ते तर आपण बघूनच घेऊ मॅडम, पण या क्षणी मी येणाऱ्या त्या प्रॉब्लेमला बघतोय. जर त्याच्यापासून वाचलं नाही तर आपल्या दोघांच्या नोकरीवर संकट येऊ शकतं. व्हॉट डू यू मीन? आय मीन मॅडम, आपल्या एअरपोर्टवर नागरी उड्डाण मंत्री येणार आहेत. जर त्यांनी या निषेधाचं कारण विचारलं तर काय उत्तर देणार आहात आपण त्यांना? की तो एक लापरवा आणि बेजबाबदार माणूस होता. मॅडम, हे उत्तर तर तुम्ही पेपरवर लिहिलंत. सत्य काय हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. वर्कर्सनी जर तुमची तक्रार मंत्रीजींकडे केली तर तुम्ही अडचणीमध्ये याल. माझं म्हणणं आहे का, तुम्ही रमाकांतशी समझोता करून घ्या. या कठीण परिस्थितीमध्ये फक्त हाच एक मार्ग आहे. पाहिलत ना तुम्ही वाघ, मॅडमना या निषेधाचा काही फरकच नाही पडला. ना मग आज तर अगदी तसाच आहे. घाबरायचं काहीच कारण नाहीये.
आपण सगळे अशाच प्रकारे आपला विरोध दाखवत राहू. जर त्यांनी या निषेधाचं कारण विचारलं तर काय उत्तर देणार? वर्कर्सनी जर तुमची तक्रार मंत्रीजींकडे केली तर तुम्ही अडचणीमध्ये याल. तुम्ही रमाकांतशी समझोता करून घ्या. सेंड इन काशी. काशी, तुला मॅडमनी आत बोलवलंय. जा काशी, वाटतं आपलं म्हणणं खरं होणार. जा. खरं सांगू, मंत्री येणार म्हणून घाबरले असणार मॅडम. अरे काशी, आपल्या सगळ्या अटी मान्य करायला लावत्या ना, कोणता समजोता नाही होता कामा, समजलं? घाबरू नका वाघ तुम्ही. आता तर 2-4 अटी जास्तच मान्य करायला लावतो त्यांना. तुम्ही मला बोलवलंत मॅडम? काशी, कम कम कम, सिट सिट सिट. अरे तू इतका मोठा माणूस आहेस, युनियनचा लीडर आहेस, तुझा तर आदर करावाच लागेल. कम ऑन, बस ना. थँक्यू मॅडम. सो काशी, काय मागण्या आहेत तुमच्या? मॅडम ते रमाकांत भाऊ आहेत ना? हो, फॉरगेट इट. या आधी मला तुला एक महत्वाची गोष्ट दाखवायची आहे काशी, कारण की मागण्या तर पूर्ण होतच राहतील, इजंट इट? पण जी गोष्ट आहे ती ॲब्सोल्युटली कॉन्फिडेन्शियल आहे. काशी, तुला आठवतंय की 2 महिन्यांपूर्वी लाखो रुपयांचा विदेशी माल कस्टम मधून चोरी झाला होता? डू यू रिमेंबर? हो, झाला होता. ह्या कॅसेटमध्ये CCTVच्या कॅमेऱ्याद्वारे काही फोटोज घेतले गेलेत आणि त्या फोटोजमध्ये ज्या माणसाची धुरकट इमेज दिसतीये ना, चोरीचा आरोप त्याच्यावरच लावला गेलाय. यामध्ये मी काय करू शकतो मग? तू काय करू शकतोस काशी? तू काहीच करू शकत नाही. मग जे काही करायचे ते मला करायचे, आणि जे मी आता करणार आहे काशी, त्याने तुला कमीत कमी 8 नाही तर 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. रिअली? मला शिक्षा का मॅडम? कारण चोरी तू केलीस काशी. यू फॉरगॉट? डोंट यू रिमेंबर? मी चोरी केली नाही मॅडम. मला माहितीये काशी की तू चोरी नाही केलीयस, पण मी आहे ना काशी, मी साबित करेन की ती चोरी तूच केलेली आहेस. कारण त्या दिवशी ड्युटीवर उपस्थित तूच होतास. आणि हा आहे त्या ड्युटीचा रिपोर्ट. वाच वाच. हा घ्या चहा. अरे पिया बाळा, जा जरा दूध घे. अरे मॅडम जी, हे मागच्या महिन्याचं बिल. अच्छा, नंतर येऊन घे. नाही मॅडम, आज मिळालं असं तर गरज होती मला. ठीक आहे ना, नंतर येऊन घेऊन जा. आम्ही कुठे पळून चाललोय का? गरज तर आजच आहे ना मॅडम. हे बघ भाऊ, या आठवड्यात तुझे पैसे देऊन टाकू, आणि उद्यापासून 1 लिटर नाही, उद्यापासून तू अर्धा लिटरच देऊन जा. ठीक आहे ताईसाहेब. जा बाळा, दूध आतमध्ये ठेव जा. शांती, अर्ध्या लिटर दुधाने कसं भागणार आहे? या घरामध्ये 4 माणसं खाणारी आहेत. तुम्ही मुळीच काळजी नका करू. तुम्ही सर्व काही माझ्यावर सोडून द्या. चिंता कशी नको करू शांती. तू माझे कपडे काढून दे, मी आंघोळीला जातो. अरे तुम्ही जाताय पण कुठे? काम शोधायला. घरात बसून राहिल्याने घर तर नाही चालणार ना आपलं. तू लवकर जा.
रोज गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन घेईन